3:30 सकाळचे वाजलेत 7 आणि आता आम्ही निघतोय इकडून कुठे माहीत नाही पण निघतोय कुठेतरी पुण्याला निघतोय. पाठीमागे तुम्ही माझ्या बघू शकता, पाठीमागे हा आमचा स्टे होता आणि काल रात्री एवढा दमलो होतो का व्हिडिओ बघायचा म्हणजे व्हिडिओ बनवायचा अजिबात स्टॅमिनाचा विषयच नव्हता काय. सो लेट्स गो. बॅगा वगैरे आता हा बिला घेतला, याच्यामध्ये ब्लँकेट वगैरे विषय आहे सगळा. आणि बस आहे ती इथं आली नाही कारण पाठीमागे बघू शकतो भरपूर चिखल वगैरे. सो त्यामुळे बस वगैरे नाही येऊ शकली आणि रात्री फुल ऑन अंधार होता, फुल ऑन. त्यामुळे फुल चिखल बिकल एकदम झाला आहे. तर फुल टायर्ड झालो होतो आम्ही सगळेजण. तुम्ही पण पाठीमागे बघू शकता फुल चिखल वगैरे आहे. आणि स्टे होता ठीकठाक होता, ॲव्हरेज होता, नॉट बॅड नॉट गुड ऑल्सो. सो चला बस वगैरे आपण तिकडे थांबले. आता बॅगा वगैरे टाकू डायरेक्ट बसच्या वरती आणि निघू पुढच्या प्रवासाला. 1 hour later. तर मित्रांनो वाजले आता 10:30. जोरात वॉशरूम झाली होती आणि गाडी थांबवायची कुठे. तर गाडी थांबली तर डायरेक्ट जोगेश्वरी मिसळ लोणी सोलापूर हायवेच्या मस्त एक नाश्ता वगैरे करायला थांबले. फोटोग्राफी 7 झाला आत्ताच. तर असा विषय खूप भारी वगैरे कशी येते. आणि जोगेश्वरी मिसळ मी नव्हती खाली, फर्स्ट टाईम करतोय. सो बघा टेस्ट वगैरे देऊ तुम्हाला पण याच ब्लॉगमध्ये आता लगेच भेटेल. सो बसलो आणि चला मिसळचा वेट करू. चला मिसळ ही आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिथे सगळे फॅमिली आहे. मी बसलो आहे. आमचा अजून टेबल रिकामच आहे पण यांची मिसळ आलेली आहे. मिसळसोबत काय काय आहे, पाव, मिसळ शेव वगैरे, रस्सा वगैरे आहे, दही आहे. स्कॅममध्ये दाखवतो तुम्हाला. ही जी बादली तुम्हाला वाटली की किती त्याच्यामध्ये मिसळ आहे आणि किती नाही वगैरे, पण जर तुम्ही एकदम असं बघायला गेलात ना तर हा मिसळ हा चमचा पास फिनिश हा एवढाच राहतो. यामुळे ही जाम कमी मिसळ आहे. 2-3 वेळा परत हा काय मिसळ होती अरे एक नंबर. म्हणजे मी अजूनपर्यंत खाल्लेली ही मिसळ एक नंबरवरती आहे. त्याच्यानंतर मी बार्बेक्यू मिसळ वगैरे खाल्ली होती पण हिला तोड नाही एवढं नक्की. जोगेश्वरी मिसळ वॉज फॅन्टॅस्टिक 101%. बिल पण तेवढा फॅन्टॅस्टिक झाला आहे, 2200-2300 असं काहीतरी सीन. पण ठीक आहे वर्थ आहे. तर सो आता निघूयात. बस थांबले तर बस निघते. डायरेक्ट आपण जाणार होता मोरेश्वर किंवा मोरगाव असं काहीतरी ठिकाण आहे ते, गणपतीचंच आहे. सो चला लेट्स गो टू मोरगाव. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मोरगावमधल्या मोरेश्वर मंदिराकडे, जो की बाप्पाचं मंदिर आहे, आपलं सगळ्यांना माहितीच आहे. सो चलो आपण आता तिकडचं दर्शन घेऊयात. हारं वगैरे सगळ्या गोष्टी इथं घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही इथे गर्दी वगैरे तर जास्त नाही आहे. त्यामुळे थिंक सो की दर्शन लगेच होऊन जाईल. होप करूयात आणि निघूयात आता पुढच्या वाटेला. सो चलो पहिले एक वाट तो दर्शन करते हैं. वाजलेत 8 आणि आत्ता आपण सध्या आहोत हॉटेल बागेश्वरीमध्ये जेवण्यासाठी आलो आहे ऑफकोर्स. सो बघूयात कारण आम्हाला हाच एक बेस्ट रेटिंगवाला एक हॉटेल ह्या लाईनीमध्ये भेटला. अगोदर मी नागपूरला जाणार होतो पण ते लांब पडलं असतं पळसप्यावरती. सो मग हे चूज केलं की बागेश्वरीला जाऊयात म्हणून. तर बघूयात इकडची फूड वगैरे कसे. ऑलरेडी आपण इथे एकदा आलो होतो आणि खाल्लं होतं. द फूड वॉज रिअली फॅन्टॅस्टिक. बट आत्ता बघूयात आपण भरपूर काही काही ऑर्डर करणार आहोत स्टार्टर वगैरे. तर सो बघूयात आपण या बागेश्वरीचा फूड आणि ॲम्बियन्स कसा वाटतो ते. लेट्स गो. हां काय तिथला तुम्ही मेन्यू बघू शकता कसा आहे. म्हणजे खूप एपिक आहे आणि हा मेन्यू फर्स्ट टाईम इथे बघितला. असं कुछ थंडा कुछ गरम, म्हणजे याच्यामध्ये ड्रिंकिंगचं सगळे. त्याच्यानंतर सुबह हो या शाम
त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरेच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आहे मेहफिलमध्ये व्हेजमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. खाने के साथ ओह ये मसाला पापड़ वगैरह त्या ओबियो त्या गोष्टी. सूप से शुरुआत करने का है तो भाई इतना सब आयटम है अपने पास असं ते डायरेक्ट म्हणतात. अंडे का फंडा म्हणजे अंड्यामधले एवढे प्रकार आहेत. नाद मग बरेच असे भारी भारी मजेशीर गोष्टी आहेत. हरी भरी सब्जी आहे बाई. तंदूर आहे मजेदार. लजीज गोष्ट हो त्यामध्ये मटणाचे सगळे प्रकार आहेत. वा बासमती की खूप खुशबू म्हणजे आणि यामध्ये डायरेक्ट इथं मेन्शन केलं की हे सगळे राईस आहेत हे आमचे बासमती राईस आहेत. एक नंबर. आणि हे सगळं ड्रिंकिंगचा या साईडला आहे. त्याचा प्राईस वगैरे मी तुम्हाला सगळ्यांना इझी पडतो म्हणजे तुम्ही जर कधी नेक्स्ट टाईम याल तर तुम्ही रेट बघून येऊ शकता. फायनली जेवण वगैरे एकदम मस्त झालेलं आहे. पाठीमागे बघू शकता दादा कोंडकेचा फोटो आहे. तर त्या बेसवरतीच त्या थीमवरतीच हा हॉटेल आहे. आणि ते सगळे पाठीमागे पूर्ण जे जे चित्रपट होते जे दादा कोंडकेनी त्यावेळेला गाजवले होते अशा सगळ्या चित्रपटांचं नाव आणि वगैरे फोटो हे सगळं मस्तपैकी टाकलेलं आहे. आणि इथे तुम्हाला फॅमिली रूम ऑब्वियसली बाकी व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यानंतर परमिट रूम वगैरे तुम्हाला ड्रिंक्स करायचं असेल तर ती सेपरेट रूम वगैरे या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तर सगळं छान आहे. ओके गुड आहे. ॲम्बियन्स खूप छान आहे. टेस्ट पण खूप चांगली आहे. हा रेट थोडेसे आहेत बट इट्स ओके वर्थ आहेत एवढं तर मी नक्की बोलू शकतो. सो चला आता आपण निघू डायरेक्ट घरी. फुल जाऊन रात्र झाली आहे. सो आता डायरेक्ट घरी निघूयात. आणि नेक्स्ट उद्याचा दिवस म्हणजे व्हिडिओ कधी आय डोंट नो माहीत नाही कधी व्हिडिओ एडिट करेन कारण मला आता दुसरा एक कंटेंट बनवायचा आहे. दहीहंडी येते आपल्या इथे तर तो एक कंटेंट आहे. तर आता ही व्हिडिओ मी पटकन एडिट करेन आणि पटकन टाकेन. तर आता इथेच थांबूयात. लगेच भेटूयात. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत धन्यवाद. भेटणार रे